स्पायडरमॅन, बॅटमॅन, एक्समॅन यासारख्या सुपर हिरोंचा जन्मदाता स्टॅन ली यांच्या जीवनावर आधारित सिनेमा येऊ घातलाय. हा सिनेमा चरित्रपट नसून स्टॅन ली यांची व्यक्तिरेखा मध्यवर्ती ठेवून सिनेमाची कथा रचण्यात येईल. याआधी स्टॅन ली यांनी अनेक मार्वेल पटातून आपलं दर्शन दिलंय. रॉकी हँडसम नंतर दिग्दर्शक निशिकांत कामत या सिनेमाच्या सिक्वेलच्या विचारात आहे. जॉन सोबत या संबंधीची चर्चा सुरू असून लवकरच सिक्वेलचा घाट घातला जाणार आहे. कबड्डी पाठोपाठ आता लगोरी या खेळालाही ग्लॅमर मिळू लागले. पुढील महिन्यात अकलूज येथे लगोरी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजे मालिका, रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार यात सहभागी होणार आहेत. सैराट फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू देखील या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचं समजतंय. अभिनेता अभिषेक बच्चनच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. 12 तासात सर्वात जास्त वेळा लोकांसमोर येणारा कलाकार म्हणून अभिषेकची नोंद घेण्यात आली आहे. 2009 साली दिल्ली 6 या सिनेमासाठी अभिषेक 12 तास लागोपाठ 7 शहरांमध्ये गेला होता. यासाठी त्याने स्वतःच्या खासगी जेट आणि कारने जवळपास 1800 किलोमीटरचा प्रवास केला होता. यामध्ये अभिषेकने हॉलिवूड अभिनेता विल स्मिथलाही मागे टाकलंय. विल स्मिथ 2004 साली आय रोबोटच्या प्रमोशनसाठी 2 तासात 3 वेगवेगळ्या शहरांमध्ये गेला होता. बॉलिवूडची ड्रीम गर्ल अशी ओळख असणाऱ्या हेमा मालिनी याने ड्रीम गर्लची ही पदवी बहाल केली आहे दीपिका पडुकोणला. दीपिकाच्या कारकिर्दीचा चढता आलेख पाहता दीपिकाच सध्याची ड्रीम गर्ल असल्याचं वक्तव्य हेमा मालिनी यांनी एका मुलाखतीत केलंय. ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनप यांचं निधन झालं. नंदू होनप शनिवारी मुंबईत एका संगीत कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्याचवेळी त्यांच्या छातीत अचानक वेदना होऊ लागल्या. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी होनप यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. नंदू होनप यांच्या निधनाने संगीत सृष्टीवर शोककळा पसरली आहे.